नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेंगळूरच्या विकास सौध येथे राज्य सरकारची महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेच्या संबंधी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद पार पडली. या प्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महसूल मंत्री कृष्ण बैरेगौडा, स्थानिक स्वराज्य मंत्री रहीम खान व इतर उपस्थित होते. कारवार नजीक सीबर्ड नाविक दल भागात टगला आग लागल्याची घटना आज घडली. मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे लक्षात येताच नाविक दलाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आणि मोठी दुर्घटना टळली. आगीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, तथापि वित्तीय हानी झाल्याचे सांगण्यात आले. मराठी नगरसेवकांसाठी बेळगाव महानगरपालिकेत स्वतंत्र कक्ष देण्याची मागणी आज नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापौरांकडे केली. महानगरपालिकेत 4 मराठी नगरसेवक असून या सर्वांचा स्वतंत्र गट आहे. तसेच प्रभागातील नागरिकांची भेट घेणे आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र कक्षाची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. या संदर्भातील निवेदन महापौर शोभा सोमनाचे यांना देण्यात आले. अनगोळी येथील संत मीरा शाळेसमोरील रस्ता गेल्या 7 ते 8 महिन्यापासून खणून ठेवल्यामुळे येथील नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील याची दखल घेतली गेलेली नाही. या खड्डेमय रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांची वाहने चिखलात रुतत असून विद्यार्थ्यांना शाळेला जाताना तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यातील चिखलात पाय घसरून पडल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई येथे वंदे भारत एक्सप्रेससाठी बेळगाव उद्यम बाग येथील बेमको हायड्रोलिक्स इंडस्ट्रीज तर्फे तयार करण्यात आलेल्या व्हील स्केट ट्रॉलीची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. बेमको इंडस्ट्री इंजिनिअरिंग हायड्रोलिक्स प्रेस, हायड्रोलिक री-रेलिंग इक्विपमेंट, व्हील सेट ट्रॉली, सहाय्यक बोगी आणि इतर प्रमुख उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आले आहे. नगरसेवकांना कशा प्रकारे समस्या सोडवता येतात, सर्वसामान्य जनतेची कामे कशी करावीत, कोणकोणता निधी महापालिकेला येतो, तो निधी कशा प्रकारे खर्च केला जातो, याबाबत म्हैसूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नगरसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सभागृहात याचे आयोजन होते, मात्र केवळ बोटावर मोजण्याइतके नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे ही कार्यशाळा कुचकामी ठरली आहे. गणपत गल्ली व खडे बाजार चौकामधील सीडी फोडून कचरा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो अयशस्वी ठरला. कचरा निघाला नाही म्हणून सीडी फोडून मोठा बोगदा पाडण्यात आला. त्यामधील कचरा काढण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर कॉन्क्रीट घालण्यात आले, मात्र ते कॉन्क्रीट निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे 2च दिवसात उखडून पडले असून त्या ठिकाणी धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे. शहराचा विस्तार वाढू लागला आहे, त्यामुळे कचऱ्याच्या प्रमाणात देखील वाढ होऊ लागली आहे. मात्र महानगरपालिकेने सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास यश मिळवले आहे. पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या प्लास्टिक व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या बाबतीत शहर आघाडीवर आहे. 2022 एप्रिल ते 2023 जुलै दरम्यान महानगरपालिकेने 13,651 टन कचऱ्याचे संकलन केले आहे. शिवाय संबंधित कचरा सिमेंट कंपन्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या 4 दिवसापासून पावसाने परिसरात पूर्णपणे पाठ फिरवली आहे. यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. परिसरात ऊस उत्पादन आणि खरीप उत्पादन क्षेत्र मोठे आहे. या पिकांच्या वाढीवर याचा विपरीत परिणाम होत असून उत्पादन घटणार आहे. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला असून पावसाविना पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढताना दिसत आहे. कर्नाटक सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भोवी वडूर अभिवृद्धी निगममध्ये आतापर्यंत उत्तर कर्नाटकला आणि बेळगाव जिल्ह्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागातील वडूर भोवी समाजाचा विकास झालेला नाही.
त्यासाठी भोवी अभिवृद्धी निगममध्ये बेळगाव जिल्ह्याला स्थान द्यावे अशी मागणी मागासवर्गीय विकास व सांस्कृतिक विभाग सचिव शिवराज तंगडगी यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य व कर्नाटक राज्य वडूर समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र वडूर यांनी केली. बेंगळूर येथे त्यांनी भेट घेऊन याबाबत चर्चा केली. सौंदलगा येथे दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या भामट्यांनी लांबवल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर महिला डोंगराकडील अडसूळ यांच्या शेतामध्ये कामासाठी गेली होती. दरम्यान काम संपवून त्या दुपारी 2च्या दरम्यान घरी परतत असताना निप्पाणीकडून मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले. जांभोटी खानापूर हा 18 किलोमीटर अंतराचा रस्ता संपूर्ण जंगलमय भागातून गेला असल्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. मात्र वन खात्याकडून रस्त्यावर वाकलेली तसेच जीर्ण झालेल्या धोकादायक वृक्षांची तोडणी करणे अथवा ती हटवण्यात आली नसल्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जांभोटी खानापूर राज्य महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे धोकादायक वृक्ष वन खात्याने त्वरित हटवावेत अशी मागणी वाहनधारक व प्रवाशांमधून होत आहे. चोरला रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे वाहनांच्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज 2-4 वाहनांच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनलेली असून बुधवारी मध्यरात्री बेटणे नजीक खड्डा चुकवताना ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावरून सरळ खाली गेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.